मित्रांनो, मतदार जे मतदान करतात त्याच्या संदर्भात नेहमी असं म्हटलं जातं की मतदार हे कुणाला तरी जिंकण्यासाठी मतदान करतात. अशा वेळा कमी असतात. 14 साली मोदींना जिंकण्याकरता मतदान केलं, 19 साली पण केलं, यावेळेला हरवण्याकरता मतदान केलं. कधी? आता या 2024च्या निवडणुकीमध्ये हरवण्याकरता केलं. मोदींना हरवायचं होतं, त्यांना धडा शिकवायचा होता, बदला घ्यायचा होता, सूड घ्यायचा होता, रिव्हेंज घ्यायचा होता. आणि म्हणून जिथे जिथे त्यांना शक्य होतं आणि त्यांना पर्याय मिळाला तिथे तिथे त्यांनी मोदींच्या उमेदवाराचा पराभव केला. हा त्या उमेदवाराचा पराभव होता असं मी मानतच नाही. तो मोदींचाच पराभव होता आणि मोदींच्या अनुषंगाने तो अमित शहाचा देखील पराभव होता. महाराष्ट्रामध्ये जे उमेदवार पडले त्यांच्यापैकी काही जणांशी मला बोलायची संधी मिळाली. त्यातलं कुणीच मला असं सांगितलं नाही की आम्ही आमच्या चुकीमुळे पडलो. कुणी नाही सांगितलं. आणि खरोखरच आहे की एखाद दुसरा अपवाद वगळता लोकसभा निवडणुकीत जे महायुतीचे पडले त्यांच्याबद्दल बोलतोय मी, महाआघाडीच्या बद्दल नाही बोलत आहे मी. महायुतीचे जे उमेदवार पडले, जे तुम्हालाही माहिती आहे, वेळोवेळी त्यांची नावं मी घेत असतो, त्यांच्यापैकी बहुतेकांनी मला सांगितलं की मोदींचं पाप हे आम्हाला शाप ठरलं. मी म्हणलं मोदींचं काय रे पाप? किती कामं केली त्यांनी 10 वर्षामध्ये? एवढी गेल्या 50, 60, 70 वर्षात तरी झाली होती का? तो म्हणे नाही, पण त्यांचा अहंकार आणि त्यांचं ते 400 पार आणि मग त्यांच्याच लोकांनी केलेले नॅरेटिव्ह, मग आम्ही संविधान बदलू, आम्ही आरक्षणात काहीतरी करू, तर आदिवासींना असुरक्षित वाटलं, दलितांना असुरक्षित वाटलं, मुसलमान तर ऑलरेडी असुरक्षितता महसूस कायमच करत असतात. तर त्यामुळे ते सगळे एकत्र आले आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे प्रश्न न सोडवल्याचा एक गुस्सा राग तोही बऱ्यापैकी नडला आणि म्हणून पडले. तथ्य आहे याच्यामध्ये, तथ्य आहे की लोकसभा निवडणुकीतला जो राग होता तो स्थानिक उमेदवारावर नव्हता. आता त्याची दुसरी बाजू ही आहे की 2014 आणि 19 साली मी जे मतदान केलं ते मी मोदींना केलं. मी ते स्थानिक उमेदवार कोण आहे वगैरे वगैरे असं नाही, तो त्यांच्या युतीमध्ये आहे, महायुतीमध्ये मोदींच्या, म्हणून मी मतदान केलं. नाही तर मी इथे राजन विचारेला मतदान करण्याचा विचार सुद्धा कधी मनात आणला नसता. त्याची ती योग्यता, पात्रता, गुणवत्ता, बुद्धिमत्ता, प्रतिभा नाही, कौशलता नाहीच आहे की ज्याच्याकरता माझ्यासारख्या एका बुद्धिवादी, फार मी म्हणणार नाही, पण बुद्धिवादी मतदारांनी त्याला मत द्यावं ही त्याची लायकीच नाही, पात्रता नाही. पण तरी दिलं ना मी त्याला. का दिलं? कारण तो मोदींचा मी मोदींना मत दिलं. आणि हे मी केलं ना, असं कोट्यवधी लोकांनी भारतात केलं, कोट्यवधी लोकांनी केलं, म्हणून आले. तर त्यामुळे ज्याच्यावर प्रेम केलं, ज्याच्याकरता आपण मतदान केलं, त्याच्या काही चुका आढळल्या, त्याच्या काही गोष्टी नाही पटल्या, तर त्याला कुठेतरी जाणीव व्हायला पाहिजे की बाबा नाही नाही, हां तू आता जे करतोयस त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आम्हाला पटत नाही. मग ती नोटबंदीपासून अशी रांग जर घेतली की मोदींवर नाराजी का, तर त्याची जशी त्यांच्या विजयाची 100 कारणं आपण सांगतो, तशी त्यांच्या पराभवाची किंवा त्यांच्या विषयाच्या रागाची सुद्धा 100 कारणं सांगता येते. अशी 100 कारणं ठरवून जर एखाद्याने अभ्यास करून गोळा केली, मी एकदा टीमला म्हटलं 100 पाप 100 पुण्य असं एक 2-4 नेत्यांचं तयार करा आणि आपण ते, आता कंटाळा येईल लोकांना, कधी महत्वाची निदान 10-15 पाप वाचून दाखवू की लोक म्हणतील हो अनिलजी हे खरं आहे, ही पाप आहेत, हे पुण्य आहे. तर आत्ता कसं आहे माहिती की आगामी निवडणुकीमध्ये असं झालंय की नाही 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 काय आहे ना, कसं काय काय पद्धतीने एक नॅरेटिव्ह लोकांच्या समोर येईल हे कळत नाही आहे. आणि मोदी आणि शहा हा फॅक्टर महाराष्ट्रामध्ये मला वाटतं, मी मोकळेपणाने बोलतो की हा पॉझिटिव्ह इफेक्ट करील का, याच्याबद्दल मला शंका आहे. कारण जसं गेल्या वेळेला संविधानाचं नॅरेटिव्ह विरोधकांनी मांडलं की 400 पार गेले रे गेले की संविधान बदलणार, बाबासाहेब आंबेडकरांचे डॉक्टर, आणि ती भीती दलितांच्या मनामध्ये प्रचंड निर्माण झाली. मुसलमानांना सांगितलं की हे हिंदू राष्ट्र होणार, मुसलमानही एकत्र झाले. आता मला असं वाटतं की विरोधकांचं नॅरेटिव्ह महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये असणार आहे, जे खोडून काढण्यात यशस्वी होतात का शिंदे फडणवीस, हे मला बघायचं आहे. होऊ शकतात, पण ती ऊर्जा, एक ती एनर्जी लेवल, ती
शक्ती, इच्छाशक्ती त्यांच्यामध्ये मला नाही दिसत आहे, नाही दिसत आहे. ते फक्त आता ज्या त्यांनी जाहिराती केल्या ना, सुंदर जाहिराती केल्या, कबूल आहे, हृदयस्पर्शी केल्या, लोकांना पटणाऱ्या केल्या, लोकांना अपील करणाऱ्या केल्या. पण कसं आहे ना, की पॉझिटिव्ह विचाराचा पगडा लोकांच्या मनावर एवढा बसत नाही जेवढा निगेटिव्ह विचाराचा पडतो. तुम्ही एखाद्याच्या विरुद्ध बोला, 4 लोक बघायला येतील. तुम्ही एखाद्या मित्राच्या गळ्यात गळा घालून, हातात घालून आनंदाने चाललायत रस्त्याने, तुमच्याकडे कोण कुत्र पण ढुंकून बघणार नाही. तेच तुम्ही 2 मित्र ठरवून गंमत म्हणून प्रँक म्हणून जरी केलं, की एकमेकाला शिवीगाळ करायला सुरुवात केली, धक्काबुक्की सुरुवात केली, मी गॅरंटी देतो 100 लोक मिनिमम बाजूला जमतील आणि व्हिडिओ काढायला सुरुवात करतील. त्यातले कोणी मध्ये पडून सोडवतील हा भाग नाहीये, पण दे विल एन्जॉय इट. तसंच लोकांना ही या राजकीय नेत्यांची आपसातली मस्ती कुस्ती याच्यात इंटरेस्ट आहे. आणि कसं आहे ना, प्रत्येक माणसाच्या मतदाराच्या मनामध्ये ना, तो निवडून देताना मतं देतो, पण नंतर त्याच्या मनामध्ये असूया, द्वेष, मत्सर आणि एक प्रकारचा असमाधान नॅचरली जागृत होतं. कसं आहे, मी समजा इथून रस्ता केला, अप्रतिम रस्ता केला, आता केलेच आहेत शिंद्यांनी, प्रचंड सुंदर रस्ते केलेत. पण मग माझ्याकडे जर गाडी नसेल ना आणि मी बसने प्रवास करत असेल, तर मी हा विचार नाही करत की बस पण सुखाने जाते ना बाबा, धक्केबुक्के न खाता जाते, असं नाही मी विचार करत. हे काय, हे श्रीमंतांच्या गाड्या असतात, गाडीवाल्यांसाठी केलं रस्ता. अरे वाहतूक सुरळीत होते, ट्रकची पण वाहतूक, माल वाहतूक सुरळीत होते, सहज होते. नुकसान त्यांचंही कमी झालं की त्याचा भार शेवटी तुम्ही देता. त्याच्या प्रत्येक गोष्टीनं, अरे भाजीपाला सुद्धा तुमचा ट्रक टेम्पून येतो, त्यावेळेस तोच रस्ता वापरतो. पण सामान्य माणसाच्या मनात तो विचार येत नाही. तो म्हणतो हे काय, असं काय, तसं काय. म्हणजे चांगला रस्ता केला म्हणून नाही, त्याच्या डोळ्यामध्ये कसं आहे माहिती आहे, माणसाची प्रवृत्ती ती मतदारांची पण आहे, आपली पण आहे, उगाच बोलण्यात अर्थ नाही. एक एवढा मोठा तुम्ही पांढरा कागद लावा आणि त्याच्यामध्ये हा एवढूसा बिंदू तुम्ही एक काळा डाग ठेवा, म्हणजे पेनी असं एक ठिंपल ठेवा आणि समोर एक 50 लोकांना बसवा आणि त्यांना सांगा की तुम्हाला काय दिसतंय समोर. त्यातले 50 पैकी 49 लोक तुम्हाला लिहून देतील की आम्हाला तो काळा डाग दिसतो. एवढा मोठा तो पांढरा पेपर दिसणारे लोक तुम्हाला एखादा भेटला तर की तो पांढरा कागद मला दिसतोय, पण त्यालाही म्हणावं लागेल की पण त्याच्यावर काळा डाग दिसतोय. याचं कारण ही माणसाची मूलभूत प्रवृत्ती आहे, व्यंग शोधणं, नकारात्मकता शोधणं. तुम्ही बघा ना, लग्नामध्ये कितीही सुंदर वधू असली तरी देखील थोडी उंचीला कमी वाटते नाही, नाहीतर शोभत नाही नाही, किंवा दिले असतील खूप पैसे म्हणून असा नवरा मिळाला, किंवा केली असेल तडजोड, घेतला असेल हुंडा म्हणून अशी बायको. अरे लग्नामध्ये मी आत्तापर्यंत किती वेळा पाहिलं, आता काय आपण लोकांमध्ये मिसळून रांगेतून जातो ना बऱ्याच वेळा, तर त्यावेळेला आपल्याला ऐकायला मिळतात, असं संतुष्ट होऊन नांदा सौख्य बरे, काय सुंदर जोडा आहे, हे तिथे जाऊन म्हणतात. पण वाटेमध्ये काय बोलतात त्याचं जर रेकॉर्डिंग आलं ना, ते नवरा बायको म्हणजे घटस्फोटच घेऊया. ही माणसाची वृत्ती आहे. त्यामुळे मतदार जे आहेत ना, ते निगेटिव्हच विचार करतात. आता या निगेटिव्हिटीवर मात करण्यात 14-19 मध्ये मोदी यशस्वी झाले. याचं कारण त्यांनी एक पॉझिटिव्ह नॅरेटिव्ह लोकांसमोर ठेवलं. लोकांना असं वाटलं की हां, हे आम्हाला कधीपासून हवं होतं, हे व्हायला हवं होतं आणि हे हाच माणूस करू शकतो. हा विश्वास त्यांनी निर्माण केला. तो त्यांच्या व्यक्तिमत्वात आहे, तो अमित शहाच्या व्यक्तिमत्वात नाही आहे. अमित शहा पंतप्रधान झाले तर त्यानंतरची निवडणूक आपण गमावू पण शकतो, पण मोदींमध्ये तो विश्वास आहे. त्यांचं व्यक्तिमत्व एखाद्या नरसिंहासारखं आहे, त्यामुळे त्यांच्यात तो विश्वास आहे. पण बघा, नरसिंहाला सुद्धा आयाळ झडलेला सिंह व्हायची वेळ येते काळाच्या ओघात. हे आता या 240 वरून आपल्याला लक्षात आलं. मला असं वाटतं की फडणवीस आणि शिंदे यांना निगेटिव्ह नॅरेटिव्ज मोडून काढावी लागतील आणि ही नॅरेटिव्ज मांडणारे आहेत शरद पवार, पटोले, उद्धव आणि या तिघांच्या इक्वल संजय राऊत. ॲक्च्युली खरं सांगायचं ना तर असा गौप्यस्फोट करायचा का नाही, पण एकनाथ शिंदेच्या बंडामागे संजय राऊत होता, हे मी बोललो पण आहे तुमच्याशी. आणि याला साक्ष माझ्याशिवाय दुसरं कोणी असणार नाही. म्हणजे मी सांगितलं तुम्हाला की त्यांनी एकनाथनं असं सांगितलं की जर तुम्हाला मुख्यमंत्री करत असतील तर मी सुनीलला तुमच्याकडे पाठवतो. आणि ज्या वेळेला तो जाहीरपणे प्रेसला इन्कार केली की मी असं कधीच बोललो नाही, कुणीतरी सांगितलं ना की तुम्ही असं म्हणाल होता, तो म्हणाला मी इन्कार केला, तर शिंदे अपसेट झाले. ते म्हणाले हा माणूस माझ्याशी बोलला असं की तुम्ही मुख्यमंत्री होताच पाठवतो, आणि नाही ना. मी म्हटलं माझ्या फोनवरून लावतो फोन त्याला. मी लावला फोन संजयला. मी म्हटलं माझ्याबरोबर एकनाथजी आहेत आणि तू त्यांना असं सांगितलं होतं, असं ते मला सांगतायत की जर तुम्ही मुख्यमंत्री होत असाल तर मी पाठवतो. आता सूर्यजय आहेत, चल सांग. ते एकनाथजीने विचारलं,
राऊत साहेब, ते राऊत साहेब म्हणतात ते म्हणे, राऊत साहेब तुम्ही शपथपूर्वक मला सांगा, तुम्ही असं म्हणाला होतात की नाही की जर तुम्हाला मुख्यमंत्री करत असतील तर मी सुनील राऊतला पाठवतो तुमच्याकडे. तर त्यांनी काय सांगितलं म्हणजे ओ काय टाइम की बात होते, नाही वक्त की बात होती. पण म्हणजे संजय म्हणाला होता ॲक्च्युली काय माहिती आहे, मध्यंतरी फडणवीस आणि एकनाथजींना मी म्हटलं होतं की तुम्ही जर संजयला तोडण्यामध्ये यशस्वी झालात, मिलिंद नार्वेकर तुटलेलाच आहे ॲक्च्युली, माहिती आहे ना तुम्हाला. मिलिंद नार्वेकर कधीही जागा देऊ शकतो. मिलिंद नार्वेकरच्या काही इच्छा आहेत, काही अपेक्षा आहेत. आता आमदारकी वगैरे दिली आहे त्याला, पण त्याचा आणखीन काहीतरी आहे. तो काय ना, तो दलाल आहे. मोठी कामं करावी, हजारो कोटींची, त्याच्यातून शेकडो कोटी कमवावेत या वृत्तीचा आहे. त्याला सत्ता अटळ आहे. उद्धवजींची सत्ता त्यांनीच, म्हणजे जसं बाळासाहेब ठाकरे ज्या वेळेला प्रमुख होते शिवसेनेचे आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, त्यावेळेला मला तर माहितीच होतं की बाळासाहेबांनी पक्षाकरता काय घेतलं असेल तर घेतलं, पण खरी मध्यस्थी म्हणू आपण त्याला, दलाली शब्द वापरणं योग्य नाही. कारण का महिलेच्या संदर्भात बोलताना आदराने बोलावं लागतं. पण कुणी पैसे सगळ्यात जास्त नंबर 1ला कुणी खाल्ले, तुम्ही म्हणाल उद्धवने किंवा राजनी खाल्ले असेल, अजिबात नाही, स्मिता ठाकरेने खाल्ले. आणि ती धमक्या द्यायची. अरे मुख्यमंत्री मनोहर जोशीने मला सांगितलं की स्मिता धमकी देते मला, तुम्ही हे करा नाही तर बाळासाहेबांना सांगेन, आणि माझ्याकडून वाटेल ती कामं करून घेते, एक दिवस माझ्या अंगाशी शेकणार आहे. त्यामुळे स्मिता ठाकरेंनी सर्वात जास्त आर्थिक लाभ उचलला. त्याच्या खालोखाल तुम्हाला वाटेल परत उद्धवने उच्चारलं असेल, नाही ना, त्याच्या खालोखाल मिलिंद नार्वेकरने उचललं या काळामध्ये. त्यानंतर नंतर उद्धव चौथ्या क्रमांकावर, नंतर राज आणि नंतर उद्धव. कारण ती ताकद असते ना, करून घेणं कामं, हे सुद्धा एक वेगळं कौशल्य आहे. एक तर तुमच्याकडे क्लायंट आले पाहिजेत, गिराईक आले पाहिजेत. आता मी एकात एक गौप्यस्फोट करतो म्हणून तुम्हाला सांगतो की स्मिता ठाकरेची यंत्रणा अशी होती, ती मातोश्रीवर होती ना, की बाळासाहेबांकडे आलेलं प्रत्येक उद्योगपतीचं, मोठ्या माणसाचं व्हिजिटिंग कार्ड, हे तो माणूस बाहेर पडला की बाळासाहेबांकडेच तिचा एक पेरलेला त्यांचा PA होता, त्याचं नाव आता घेणं शक्य आहे खरं म्हणजे, काय तो आता नाही आहे त्यांच्याकडे, म्हणजे उद्धवकडे पण नाही आहे, त्याला काढून टाकला. उलट त्याचा माझा कॉन्टॅक्ट अजूनही आहे, मधून त्याला आठवण आली. तुमच्या डोळ्यासमोर एक डोळा थोडा बारीक असलेला असा होता, हां बरोबर. तर राजे नाव होतं त्याचं. तो स्मिताला लगेच ते कार्ड नेऊन द्यायचा, ती लगेच मोबाईलवर त्याचा फोटो काढून घ्यायची आणि म्हणजे त्या कार्डाचं कदाचित घेतच असेल बहुतेक ती, आणि त्या कार्डावरच्या माणसाला साधारण 1-2 दिवसात फोन करायचे आणि म्हणायचे की बाळासाहेबांकडे काय आहे तुमचं काम, किंवा उलटही करायची की तुमच्याकडे बाळासाहेबांचं जे काम आहे तुम्ही मला डावलून जर करायचा प्रयत्न कराल तर होणार नाही, मी बाळासाहेबांना सांगेन करू नका. आणि ती मधल्यामध्ये ते काम उचलायची. अहो गणेश नाईकला पक्षाबाहेर का काढलं, आता गणेश नाईकही स्वतः परत जातोय, तो वेगळा विषय घेतोय आम्ही, पण गणेश नाईकला का काढलं तर माथाडी कामगारांच्या घरांच्या स्कीममध्ये स्मिता ठाकरेला साधारण 1 ते 2 हजार कोटी मिळतील अशी अपेक्षा होती, आणि पैशावरून वाद होतातच. तसं गणेश नाईकांना ते काम तिला मिळावं असं वाटत नव्हतं, कारण ती त्यांच्याशी खूप दुश्मनी करत होती, म्हणून त्यांनी त्यात खोडा घातला. अनेक प्रकारे अशी व्यवस्था केली की ती माथाडी कामगारांची योजना पुढेच जाणार नाही, आणि मनोहर जोशींची त्याला साथ होती की कर तू उपद्रव, कारण स्मिता त्यांना उपद्रव करत होती. त्यामुळे ते काम नाही झालं तर स्मिता ठाकरेंनी बाळासाहेबांना सांगून त्याला काढून टाकला मंत्रिमंडळातून, काढून टाकला. तो नाईलाजाने शिवसेनेत राहिला, कारण आमदारकी गमवायला नको म्हणून. त्याचं मंत्रिपद हिरावलं, ते कुणी हिरावलं, स्मिताने काढून घेतलं. तर त्यामुळे सांगायचा मुद्दा असा की उद्धव आपला हा मिलिंद जो आहे तो आजही धंदेवाईक माणूस आहे. त्यामुळे त्याचे फडणवीस, विलासराव देशमुख प्रत्येक मुख्यमंत्र्याशी चांगले संबंध असतात. त्याचं उद्धवची रॅकेट नाही आहे, त्याचे चॅनल वेगळाच आहे, तो वेगळाच आहे, आणि तो धंदेवाईक चॅनल आहे. त्यालाही उचलता येणं शक्य आहे, आणि फडणवीस उचलू शकले असते. पण कसं आहे ना की आपला एखादा माणूस तिकडे पण पाहिजे ना. फडणवीस हुशार आहे बरं का, एकनाथ शिंदेची तयारी होती त्याला घ्यायची, ते बोलले पण होते की तू ये इकडे, मी करतो तुला काय करायचं ते. पण फडणवीस वेगळा विचार करतात. त्यांनी शिंदेना सांगितलं तुम्ही त्याला उचलू नका, आपला एखादा माणूस तिथे असलेला बरा, तो आपल्याला जी इन्फॉर्मेशन देतो ती कुणीच देऊ शकणार नाही. काय सांगू, भांड्या कर्टन भयानक वेगळं असतं. तर संजयला पण उचलता आला असता, मी ते काम करू शकलो असतो. कारण संजय आणि उद्धवमध्ये कोणत्या विषयावर काय वाद आहेत, आणि उद्धवच्या विषयी संजय कसा असं. अहो संजयनी पहिलं वाक्य मी बोललोय तुम्हाला, पहिलं वाक्य ज्या वेळेला उद्धवचा राजीनामा त्यांनी दिला त्यावेळेला तो म्हणाला की उद्धवने राजीनामा दिला, त्याचं राज्य गेलं, बरं झालं अनिल, नाहीतर आता लोकांनी रस्त्यावर आम्हाला जोडे मारले असते. इतकी अप्रियता झाली होती, लोकांच्या मनात राग आला होता. त्याच्यामुळे उद्धव याला
संजयला उचलणं शक्य होतं. आता अवघड आहे जरा, कारण आता कसं झालं माहितीये की उद्धव म्हणजे आपला संजय राऊत म्हणजे शिवसेना. उद्धव आजारी पडलाय, तो फक्त असं येऊन बसतो. अरे तो एवढं सुद्धा करतोय हे मोठं आहे बरं का, की काल त्यांनी एक मिटिंग घेतली, त्याच्यामध्ये आमदार त्या काय माहितीये बाळासाहेब आपल्या उद्धवला या काळामध्ये जो आजारी होता ना, सही करता येत नव्हती. बाबासाहेब पुरंदरेंना आपलं महाराष्ट्र भूषण दिलं, तर उद्धव व बाळासाहेब ठाकरे एवढी सही करायला 1.5 तास लागला त्याला. कोट करतो मी, संजयने मला सांगितलं, अरे त्याची हालत एवढी अनिल वाईट आहे, 1.5 तास तो 1.5 तास लागला. आणखीन एक गौप्यस्फोट असा आहे की उद्धवची आता हुबेहूब सही करणारे असतात ना, आपण बघतो ना कितीतरी लोक बोगस सह्या करतात, पण डुप्लिकेट सह्या करतात, हुबेहूब तशीच करतात आणि तुमचे चेक पळवतात. उद्धवचा एक माणूस होता, ॲक्च्युली अधिकाऱ्याने त्याला सांगितलं होतं की ऑनलाईन याच्यामध्ये सही करावीच लागत नाही, ऑनलाईन सही असते, ती काहीतरी डिजिटल सिग्नेचर न, ती डिजिटल सिग्नेचर असते, तीच जास्तीत जास्त कागदांवर. पण जिथे अपरिहार्य असेल ना तिथे आता काय सांगू तुम्हाला, त्याचं नाव मी सांगितलं तर तुम्ही म्हणाल की अनिल खरा गौप्यस्फोट. सांगेन मी तुम्हाला, सांगेन. जरा मला माझ्या मित्राशी बोलू दे की असं सांगणं बरोबर ठरेल का नाही, मी सांगेन ना, बिंदास सांगेन तुम्हाला. उद्धवच्या सह्या 99.99 नंतरच्या काळामध्ये ज्या कागदांवर होत होत्या आता उद्धव करतच नव्हता. त्या सह्या करण्यासाठीच उद्धवची हुबेहूब सही करणारा माणूस ठेवला होता. उद्धव फक्त एकदा नजर टाकायचा, काय आहे याच्यात, अच्छा त्याच्याकडे बघायचा, तो सही करायचा. माहिती आहे तुम्हाला? नाही ना. याच्यासाठीच अनिल त्याचा चॅनल बघायचा असतो. तर सांगायची गोष्ट अशी की फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये मतभेद आहेत काही, ते आहेत ते या संदर्भामध्ये आहेत, नेत्यांच्या संदर्भात वगैरे वगैरे. पण मी हरवलो मुद्दा काय होता, मी काय बोललो, पण जे बोललो ते महत्त्वाचं बोललो. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.